विदर्भ राज्य आंदोलन समिती अंतर्गत वाशिम जिल्हा कार्यकारिणी बैठक दिनांक 3 फेब्रुवारी 2026। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। प्रतिनिधी फिरोज जट्टावाले। विश्रामगृह कारंजा लाड विदर्भ राज्य आंदोलन समितीची वाशिम जिल्हा कार्यकारिणी बैठक प्रसंगी उपस्थित विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वामनराव चटप, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष श्रीमती रंजनाताई मामर्डे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर पृथ्वीराज सिंग राजपूत, कोर कमिटी मेंबर ओमप्रकाश तापडिया, डॉक्टर पद्माताई राजपूत, वाशिम जिल्हाध्यक्ष राजू अवताडे, उपाध्यक्ष डॉक्टर रमेश चंदनशिव, ज्येष्ठ साहित्यिक अशोक मानकर, ज्येष्ठ समाजसेवक गजानन अहमदाबादकर, काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष विजय देशमुख, बबनराव आवारे, रवी मानकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू इंगोले, रमेश नाकले, प्राध्यापक एस शेख, प्राध्यापक राम शेजो, करीम जुम्मा लालूवाले, गोरखनाथ वानखडे, विष्णू लसनकुटे, दशरथ सावडे, दीपक वाघमारे, रऊफ खान, विनोद गणवीर, दीपक कथे, माजी अध्यक्ष डॉक्टर घाडगे, बाळासाहेब दहातोंडे, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष नाना देवडे, दिनकरराव सराफ, प्रदीप वानखेडे, बबलू शेख, शंकरराव सदार, गुलाबसिंग राठोड, मन्नान कामनवाले, फिरोज जुम्मा जट्टावाले, गजानन चव्हाण, महादेव शिंदे, रवींद्र राठोड, विजय ढळे, नवनियुक्त कारंजा लाड तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौभाग्यश्री, विनोद गणवीर, विविध संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार बंधू, यावेळी उपस्थित नागरिक यांनी सर्वांनी विदर्भ राज्य आंदोलन समिती अंतर्गत वाशिम जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न केली। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत 2027 पूर्वी विदर्भाची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि म्हणून त्यासाठी विदर्भ चंडिकेपासून इतवारा गांधीबाग ते चिटणीस पार्क इथपर्यंत 2.5 किलोमीटर लॉंग मार्च ठेवला आहे आणि 2.5 किलोमीटर नंतर त्या चिटणीस पार्कवर 5000 लोकांची सभा होणार आहे। वेगवेगळ्या समूहाचे वेगवेगळ्या भागातले लोक प्रातिनिधिक त्यात असतील आणि तिथे ऐलान केलं जाईल की शुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे, कटेंगे मगर हटेंगे नहीं, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ, आपले राज्य विदर्भ राज्य, आणि अशा तऱ्हेची घोषणा तिथे केली। जय विदर्भ। मी रंजना मामर्डे, विदर्भ राज्य आंदोलन समितीची विदर्भ प्रदेश महिला अध्यक्ष म्हणून काम पाहते। येणाऱ्या 22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे खूप मोठे आंदोलन होणार आहे। ते चंडिका माता मंदिरपासून ते चिटणीस पार्क या ठिकाणी हा लॉंग मार्च जाणार आहे। या चळवळीमध्ये सर्वांनी याच्यामध्ये यावं या चळवळीमध्ये, कारण विदर्भ सगळ्यांचा आहे, मग तो कोणत्या पक्षाचा असो की कोणत्याही धर्माचा असो, सगळ्यांनी यावं, कारण विदर्भ सगळ्यांचा आहे आणि आपल्याला विदर्भ स्वतंत्र करून घ्यायचा आहे। विदर्भ हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच। अनेक वर्षापासूनची विदर्भची चळवळ आहे। 250 वर्ष नागपूर ही राजधानी होती, आज आमची राजधानी नाही आहे, तर हे पूर्ण परत आपल्याला मिळवायचं आहे सर्व आणि आपला विदर्भ स्वतंत्र करून घ्यायचा आहे। हे सगळ्यांनी या विदर्भ चंडिका मातेला मोकळं करा, या आंदोलनात या, चला 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 नागपूरला चला। जय विदर्भ। एक नारा द्या। जय विदर्भ, जय विदर्भ।